हे माझं साधंसुधं कौलारू घर. यामध्ये मी, माझी आई आणि माझा भाऊ राहतो. माझ्या बाबांचं 5 वर्षा अगोदर निधन झालं. त्यामुळे माझ्या आणि माझ्या भावाच्या शिक्षणाची जबाबदारी पूर्णपणे आईवर पडली. त्यामुळे माझी आई शेतात मोलमजुरी करून आम्हाला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. बुट्टी मला पाहिजे माती आणायला. हे पण घेऊया. विवेक बाळा ये जेवायला खालती. हा आई आलो आलो. अंजनी चल ये तू पण. हा आले आले थांब. मॅडम आली हो. आणि हे सिल्वर व्होल्टामीटर आणि या 2 ग्लास. अगं तुला लेट का झाला? ये बस बस बस. आणि AgNO3 या मॉलिक्युलचे जेव्हा ॲनायन्स आणि कॅटायन्स बनतील ते Ag+ आणि NO3- होतील, रिॲक्ट होतील आणि इथं AgNO3 चं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, ज्याची जेणेकरून याचं बिफोर इलेक्ट्रोलायसिस आणि आफ्टर मॅडम मी जाऊ का? कुठे? मी कॉलेज करता करता नोकरी करते. बरं जा जा. अंजनी काय ग लवकर येता येत नाही? पुढची कामं करायची असतात आपल्याला. काम कर, टेरेसवर जाऊन बघ सर्व्हर का बंद पडलंय ते. बरोबर सर, टेरेस जाऊन बघते. आता कोण आले? अंजली काय झाले? बस. काय झालं? कुठे होतीस तू? काय झाले? हे रक्त कसलं? काय झालं बोल. ऑफिसमध्ये बॉसने मला टेरेसवर बोलवून. पुढे काय? सांग पुढे काय झालं? आलीस? हे रक्त कुणाचं आहे? काय झालं? दादा हे रक्त माझं नाही, बॉसचं आहे. दादा तुम्हाला सांगायचंच ना, लहानपणी स्वतःची रक्षा स्वतः कशी करायची, त्यावेळी ते मला आठवलं. विरुद्ध केलेला स्पर्श, हव्यास आणि दिवसेंदिवस वाढत चाललेला हा पुरुषी अहंकार. समाज यालाच म्हणतो ना, बलात्कार आणि अत्याचार.